जनरली केक म्हटला ना की तो अनहेल्दी असतो. तो कशामुळे? तर त्याच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या मैदा आणि साखरेमुळे. तर ह्या दोन गोष्टी आपल्याला चांगल्या हेल्दी रिप्लेस करता आल्या तर काय हरकत आहे. तर मैद्याच्या ऐवजी आपण आज दुसरं फ्लावर वापरणार आहोत. ते कुठलं ते तुम्हाला आता लवकरच कळेल. आणि साखरेच्या ऐवजी त्यातल्या त्यात चांगला ऑप्शन म्हणजे कोकोनट पाम जागरी किंवा कुठलीही पाम जागरी चालेल. कारण काय असतं, रेग्युलर साखरेपेक्षा या पाम जागरीचा ना GI ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो. म्हणजे आपण ते खाल्ल्यावरती आपलं इन्सुलिन एकदम स्पाइक होत नाही. त्याच्यामुळे साखरेऐवजी कोकोनट पाम शुगर किंवा कुठलीही पाम शुगर हा हेल्दियर ऑप्शन आहे. चला तर आपण आता पटकनच व्हीगन हेल्दी ड्रायफ्रूट केक बनवायला घेऊया. आता सगळे ड्रायफ्रुट्स आपण एकत्र करून घेऊयात. हे मी बारीक कापलेले खजूर आहेत 1/4 कप, बारीक कापून घेतलेले सुके अंजीर, हे बारीक कापून घेतलेले पिकन आहेत. तुम्ही काजू पण घेऊ शकता. हे अक्रोड आहेत 1/4 कप, आधी भिजत घातलेले आहेत आणि मग नंतर त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. 2 टेबलस्पून बेदाणे. आता आपण मोसंब्याची साल थोडी किसून घेऊयात. आता हे झालं आपलं ऑरेंज झेस्ट तयार. आता त्याच्यामध्ये हे ऑरेंज ज्यूस ऍड करते. ते झाकून रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. आता एका भांड्यामध्ये हे मी 1/3 कप कोकोनट ऑइल घेते. तुम्ही बटरही घालू शकता. हे 1 कप कोकोनट पाम जागरी घालते. 2 टेबलस्पून भिजवलेले चिया सीड्स, 2 टीस्पून भिजवलेली फ्लॅक्सीड पावडर, अर्धा तास भिजत घालायची फ्लॅक्सीड पावडर. आणि हे आपण ऑरेंज झेस्ट बनवलं होतं हे 1 टेबलस्पून, ते सगळं ऍड करायचं. त्याच्यामध्ये हे आपण ड्रायफ्रुट्स ऑरेंज ज्यूस मध्ये घालून ठेवलं होतं रात्रभर, ते ऍड करते. त्याच्यामध्ये हे 1 कप ज्वारीचं पीठ ऍड करते. कधी पण पीठ चाळून घ्यायची. हाफ टीस्पून बेकिंग पावडर, हाफ टीस्पून बेकिंग सोडा, 1/4 टीस्पून हिमालयन पिंक सॉल्ट. आता ते सगळं अलगदपणे मिक्स करून घेऊयात. पॅनला तेल लावून घेऊयात. त्याच्यामध्ये हे मिश्रण ऍड करते. आता हे ओव्हन मध्ये ठेवून देते आणि तो बेक करायला 350 फॅरनहाइटला 20 मिनिटांसाठी ठेवून देते. खूप छान आणि स्पंजी झाला. मीच बनवलं आणि मीच छान झालं म्हणते, पण खरंच छान झालेलं आहे. तुम्ही करून बघाच एकदा. मस्तच.